ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर तब्बल 142 वर्षानंतर महिला कसोटी सामना खेळवला गेला आणि भारतीय महिला संघानं या सुवर्ण क्षणाचं रूपांतर महाविजयात केलं। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं यजमान इंग्लंडचा 270 धावांच्या अफाट फरकानं पराभव करत इतिहास रचला। दोन महिला खेळाडूंचं नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर देखील कोरलंय। गोलंदाज क्रांती गौड आणि यष्टिरक्षक फलंदाज यष्टिका भाटियाचं नाव कोरण्यात आलं। विशेष म्हणजे इंग्लंडच्या भूमीवर भारतीय महिला संघाचा हा 11वा कसोटी सामना होता आणि या फॉर्मॅटमध्ये भारतानं इंग्लंडमध्ये आपली अजिंक्य राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे। भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे जागतिक क्रिकेटमध्ये आता महिला टीम इंडियाचा डंका वाजला आहे। आमच्या प्रतिनिधी अनुष्का जोशी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। अनुष्का, खरं तर लॉर्ड्सवर जिंकणं, इंग्लंडच्या विरुद्ध जिंकणं, 11 वेळा जिंकण्याचा इतिहास कायम ठेवणं आणि दरवेळेच्या विजयापेक्षा यावेळी काहीतरी वेगळं असणं, काय आजच्या विजयाचं वैशिष्ट्य आहे? तर ओडीआय वर्ल्ड कप स्वतःच्या नावावर केल्यानंतर हा महिला भारतीय संघासाठी खूप मोठा विजय आहे। कारण नुकतंच लॉर्ड्सवर महिलांचे ओडीआय सामन्यांची सुरुवात झाली होती आणि आता एवढ्या वर्षांनंतर पहिला लॉर्ड्सवर कसोटी सामना खेळण्यात आला, तो सुद्धा भारत विरुद्ध इंग्लंड एवढ्या मोठ्या संघासोबत कसोटी सामना खेळण्यात आला आणि 270च्या एवढ्या मोठ्या फरकाने भारताला सहज विजय मिळालेला आहे। फलंदाजी, गोलंदाजी प्रत्येक क्षेत्रात भारताने उत्तम कामगिरी केली आहे आणि हा विजय ऐतिहासिक तर होताच, पण हा कसोटी एवढी ऐतिहासिक का होती? कारण की क्रांती गौड आणि यष्टिका भाटिया या दोन भारतीय क्रिकेटपटूंचं नाव हे लॉर्डच्या ऑनर्स बोर्डवर कोरले गेलेलं आहे। कारण की गोलंदाज क्रांती गौडने इंग्लंडच्या पहिल्याच डावात 5 बळी घेतले होते आणि लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये 5 बळी घेणारी ही भारताची पहिली सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरली आहे क्रांती गौड। यासोबतच जर यष्टिरक्षक आणि फलंदाज यष्टिका भाटियाचं आपण नाव घेतलं तर तिने 113 धावांचं दमदार शतक मारलं आहे इंग्लंड विरुद्ध आणि ती लॉर्ड्सवर कसोटी शतक मारणारी देशातील सर्वात पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे। यासोबतच तिचं हे शतक अजून खास का होतं? कारण की ती लॉर्ड्सवरती कसोटी क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समॅन म्हणून शतक झळकावणारी दुसरी भारतीय ठरली आहे। पहिल्या क्रमांकावर नाव आहे सौरव गांगुलींचं आणि त्यानंतर यष्टिका भाटियाचं नाव याच्यात सामील झालेलं आहे। त्यामुळे नक्कीच ही 4 दिवसाची कसोटी भारतीय महिला संघासाठी खूप मोठी आणि ऐतिहासिक ठरलेली आहे। नक्कीच भारतीय महिला क्रिकेटपटूंनी इतिहास रचलाय, एवढं मात्र नक्की। धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।